नमस्कार मंडळी, कालच्या मिनी व्लॉगच्या पार्ट 2 मध्ये आपलं स्वागत आहे। संगमवरून निघालो, म्हटलं गुरुवार आहे तर भाजी मार्केटमध्ये भाजी काय काय आहेत बघूयात। पण पावसामुळे भाज्या खूपच महाग होत्या। वटाणा तर 70 रुपयाला पाव किलो होता। एखाद दुसरं कालवणाचं घेतलं, कोथिंबीर घेतली आणि निघालं तिथून। तर तिथे बघतो ते एक हम्मा ना मार्केटमध्ये फिरत होती। तिला भूक लागलेली, त्याआधी पण दीचा ड्रेस घेताना दिसली होती, तेव्हा सुकलेला चारा खात होती। मग मला हे बोलले की पालक घेऊन ये। त्यांनी तिला पालक भरवला। तिची जेवढी भूक होती तेवढी पटापट खाल्लं तिने आणि एक दोन काड्या राहिल्या, मग निघून गेली ती। खूप क्यूट दिसत होती। मला ना असे बरेच प्राणी लांबूनच खूप क्यूट दिसतात। भाजी मार्केट मधली ही जुनी घरं बघताय ना, किती छान आहेत। दाराला लावलेलं तोरण, कंदील किती छान दिसत आहेत। तिथून थोडं पुढे आलो तर कवट दिसला। मग कवट मला खूप आवडतो गूळ टाकून खाण्यासाठी। कवट घेतलं आणि सिद्धूसाठी केळी घेतली आजोबांकडून। बाकी भाजी बघत होतो पण काही नीट दिसली नाही। दीदीचं इंग्लिश स्पीकिंग चालू होतं। तिथून आम्ही आलो चंदू वडापावच्या इथे। तिथेही दीचं गाणं चालू होतं। गरम वडापाव जास्त खाता येत नाही आणि चवही कळत नाही। मग जे तळलेले होते नुकतेच ते घेतले वडापाव। टेस्ट छान तर होतीच नेहमीप्रमाणे, सोबत कांदा मिरची होतीच। तिथून घरी जायला निघालो तर कृष्णेच्या पुलावर इंद्रधनुष्य दिसलं। खूप स्पष्ट दिसत होतं। ढगाळ वातावरण होतं, पाऊस कधी पण येईन असं। मी म्हंटल आधी पलीकडे जाऊन नीट बघू, नंतर बोलले नको। तेवढ्यात त्यांनी गाडी वळवली परत। जिथे इंद्रधनुष्य होतं तिथे एक असा प्रकाश होता, भारी दिसत होता। कॅमेरामध्ये तुम्हाला कितपत छान दिसतंय माहित नाही, पण रिअल मध्ये खूप मस्त दिसत होतं। नदीचं पाणी, पावसामुळे भिरभिर उडणारे पक्षी आणि विलोभनीय असे इंद्रधनुष्य। बघता बघता जोरात पाऊस आला आणि आम्ही मग धूम ठोकली कराडच्या दिशेने परत। मनपसंत बिर्याणीच्या इथे उभे राहिलो पावसापासून वाचण्यासाठी। हे भिजलेले थोडेसे। मी आणि दीदीने डोक्यावरती ओढणी घेतली होती। साधारण पाऊस थांबला, अर्धा तास झाला, मग निघालो। यांनी प्लास्टिक पिशवी डोक्यात अडकवली होती। जोरात पाऊस पडून गेल्यावर असं काही दिसत होतं आभाळ। नंतर गाडी थेट थांबली पाणीपुरीवाले काकांकडे। दोघांनी पाणीपुरी खाल्ली। हे हसत होते आमच्याकडे बघून। दीदीने बऱ्याच महिन्यांनी काकांची पाणीपुरी खाल्ली। मस्त सुकी पुरी घेऊन आणि तिखट पाणी पिऊन तृप्त झालो आणि मग पोचलोय घरी। घरी रात्री देव आणि गुरुदादा आले होते दीकडून ओवाळून घ्यायला। तर असा काही होता आमचा भाऊबीजचा दिवस। तुम्हाला कसा काय वाटला मिनी व्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि लवकरच भेटते नवीन मिनी व्लॉग मध्ये। तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, काळजी घ्या।